नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. सो आज आम्ही चाललो ट्रिपला चाललो आहे आम्ही. आणि आम्ही खूप जण 10 जण आहेत आम्ही. आता आम्ही उनो खेळणार आहे आणि आता आम्ही जिथे जिथे जाणार ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आणि आम्ही तुळजापूर अक्कलकोटला जातो. सो हा ब्लॉग नक्की बघा आणि बघा आमची ट्रिप कशी होती ते. डुप्लिकेट आहे मिक्स केले दोन्ही पण. एकच आहे भाई उनो खेळण्यासाठी एवढे एफर्ट्स येतात. एकच आहे. मी काय बोलतो बॅग ठेवू का काय ठेवताय घेतले तरी बस. तुला माहितीये का आपण काय करतो, आपण मार खायची कामं करतो माहितीये सगळ्यांसोबत. आपल्याला बघतायत. आणि आपण हरवतो. +2 बिचारी ब्लॉग काढते की काय? हो नको टाकू. प्लीज नको टाकू. प्लीज नको टाकू. तुला डोका टाकायचं नव्हतं चार 5 6 आमच्याकडनं सगळ्यांकडनं. आप देख तू आप तू गया बेटा. प्रकारे कोमल मस्करी भेटलेला आहे. कलर विच कलर डू यू वॉन्ट? माझ्याकडे पण सेम आहे. समोर 12 येतील +6 तुम्ही सुटून घ्या. एक कलरचा त्याला पण 4 दे. ब्लू मी पण बघ. कॉट उनो कॉट. आणि काय आता 4 घे. सगळ्यांना पती वाटत होतं ना. आता काय झालं रे यार. काय चाललंय इथे? काय चाललंय प्रतीक? इथे काय चाललंय? काय घालून चाललंय देवा. आम्हाला बसून उन्हा खेळून कंटाळा आला म्हणून आम्ही आता जरा इथे थांबलोय. बाहेर आलो बघायला कसं काय. ब्लॉक करते. डिस्गस्टिंग लोक असतील सोबत असं इग्नोर करा. इग्नोर ॲडव्हर्टाईज फील घेतोय लाईक एकदम बोलतात ना. उद्या सकाळी आमचं कंपार्टमेंट चेअरवर. इथे साक्षी दिसते. नाही एसी मध्ये किती बघशील ग? किती बघशील? ऑटो अपग्रेड. तिला माहितीये ना व्हिडिओ चालू आहे तेव्हा आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही आता फळं खातोय. सगळे फ्रूट्स खात आहेत आणि अर्धी लोक झोपली आहेत तिकडे. आम्ही उतरलोय लोणावळ्याला भाई. हे दोघं थांबले. आम्ही उतरले लोणावळ्याला टाइमपास करायला. का तू तर वर येणार नव्हतीस ना ग? साहिल कुठे? आई साहेब साहिल कुठे? काय शॉपिंग करून आले तो बाबा. पाणी बघ ना, पाणी एवढं आणलंय सगळं की आपण विकू शकतो. आम्ही आता मेहंदी काढतोय. आमच्याकडे काही नाही करायला. आम्ही आता मेहंदी काढतोय. साक्षी तुझी मेहंदी दाखव. हिने स्वतः मेहंदी काढली. एवढी सुंदर मेहंदी काढली स्वतः. फायनली मेहंदी कम्प्लीट झाली. ट्रेन हलून पण आमच्या ताईंनी मेहंदी काढून दिली आहे पूर्ण. फुल केसाविसात लागली आहे मेहंदी पण काढून दिली आहे. मस्त काढली आहे. एवढी ट्रेन हलते तरी पण जिद्द नाही सोडली आहे. जिद्द नाही सोडली आहे. दाखव प्रतीक काय काय आणलं सांग. दिस इज माय मेहंदी. मेहंदी काढून झाली आहे ब्लॉगमध्ये. आता मस्त मी टॉन्ट करू शकते.
असा झोपलाय आणि हा फायनली आमचं स्टेशन. अरे आमचं काय झालं सॉरी. सीट्स अजिबात घेऊ नका. अतिशय घाणेरडा सीट्स. झोप नाही लागत. लाईट्स बंद नव्हतं. अतिशय घाणेरडा सीट्स आहे. कधीच घेऊ नका. आमची सगळे माणसं उतरले. सॉरी तू होती ना. गो. मंडळीचं तुम्ही बघितलं आता आम्ही साडी घातली आहे आणि आम्ही जसं स्टेशनला उतरलं तिथून पुढचा ब्लॉग मी थोडासा कंटिन्यू नाही केला कारण की थोडासा मॅटर झाला होता तिथे. खूप सिरियस मॅटर झाला होता. मला डोकं खूप फिरलं होतं त्याच्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू नाही केलं. सो आता आम्ही फ्रेश झालं आणि आता मी साडी वगैरे घातली. सगळ्या मुलींनी साडी घातली आणि आता आम्ही निघतो म्हणजे जायला. सो आम्हाला लेट होतं. आम्ही निघतो जायला. साक्षी, प्रतीक, ओमकार सगळ्या मुलींनी साड्या घातल्यात. त्यांनी साड्या घातल्यात. साडी घातली बाई. नदबीत घातल्यात. ओ माय गॉड. सॉरी. मी आहे आणि मी आहे. साक्षी आहे आणि हा माणूस आहे. काय माहिती आम्ही ओळखत. मला घेतलंय का ट्रेनमध्ये? नशीब. थँक्यू मॅडम. थँक्यू. वेलकम वेलकम. आता आम्ही चाललो मंदिरात. ओंकारनी एक जुगाड शोधून काढला. आम्हाला खूप लाईन लागेल म्हणजे थांबायला म्हणून त्यांनी जुगाड शोधून आणला. कोणत्यातरी पंडितजींना विचारून आम्ही ईच 100 रुपयामध्ये दर्शन करणार आहोत अर्ध्या तासाने. आता बघू आता कसं होतं आमचं दर्शन. आम्हाला कळेल आता. आम्ही सगळे तर लाईनीत आहेत भाई. फुल सगळे लाईनीत फिरतात. बघू कसं होतं दर्शन. स्कूल एवढ्या लाईनी आहेत. खूप साऱ्या लाईनी आहेत. आणि हा आमचा मुरके आहे. याने शोधून काढलाय माणूस. कुठे शोधलाय काय माहिती. सगळे थांबले. दाखव. त्याच्यामध्ये पार्सल इंडियनमध्ये कोथिंबीर. हां दे ना आवाज. दे आप दे आवाज. आता या भुयारतून आत जायचं आहे आम्हाला आणि आमच्या पंडितला कॉल करायचा. मग ते येणार आणि मग आम्हाला पूजा करू देणार आहे. बरोबर बोलते ना. सगळं घेतलं आहे आम्ही. ओटी बिटी सगळं. चिंतामणी दगड तिथे आलो. आता बघू कोणाचं कौल काय काय लागतं ते समजेल. सगळे उभे आहेत भाई. सगळे उभे आहेत लाईनीत. आता बघू. शेवटी आमचं दर्शन झालं आणि खूप छान झालं आमचं दर्शन. खूप मस्त आरती बिरती केली आम्ही. सगळं केलं. खूप छान झालं आमचं दर्शन. आता आम्ही निघतो अक्कलकोटला जायला ना. आम्ही पहिले आमच्या रूमवर जाणार, फ्रेश होणार, मग अक्कलकोटला जायचं. आम्ही आता बसलोय जेवायला आणि हिचा उपवास आहे महाशिवरात्रीचा. तिने साबुदाणा खिचडी मागवली आणि आम्ही तो ऑर्डर केलं जेवायला. आता आम्ही जेवणार आणि अक्कलकोटसाठी निघणार. सो बघू आमचं कसं अक्कलकोटचं. काय थकलं आहे ना आता. जाम थकलं. आमची सीट एवढी खराब होती. खूप झोप येते. सगळ्यांना झोपा येते. सगळ्यांनी ड्रेस बीस घातलेत. बिचारीने फक्त साडी घालून ठेवली. एकदम उपवास आहे ना म्हणून.
हो ताक चालेल चालेल. माझी लस्सी ऑर्डर आहे ऑलरेडी. सो आता जाऊया अक्कलकोटला भेटायला. मंडळी फायनल आम्ही अक्कलकोटला आलोय आणि खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. बघू आता. ₹210. लाईन केली आता. आता दर्शन लाईन केली मला माहिती नव्हतं. पुरुष रांग. आमचं दर्शन झाले ना. आता बघू आम्ही नारळ फोडायला आलो, बघू पावतोय की नाही ते. त्याला दे ना. त्याला नाही करायचं. चला का रे काही चला का. नाही लाईन क्लिअर होईल काय नाही. याचा का मला याचा जंगली लसूण तेल. हा एकदा उघडून बघ ना. बाबा खूप स्ट्रॉंग होता. सर्दी नाक जाम झाले. हे तुम्ही का घेताय पण हे औषध येते. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. ते झालं ते लसूण तेल घेतात झोमणार का माहिती का. फोटोशूट चालू आहे. एवढे सारे फोटोग्राफर आहेत आणि फोटोशूट चालू आहे. नंतर एक साथ ग्रुप जाऊ आणि नंतर फोन देऊ. जाओ अरे ग्रुप में थांबा ना. झुंड बना के चलो, झुंड बना के चलो. हाँ साइड चला बोल. तर मंडळी आमचं आता वटवृक्ष मंदिराचं आमचं दर्शन झालं नाही. आता आम्ही चाललो चोळप्पा महाराजांच्या वाड्यात म्हणजे समाधी मंदिराकडे आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ स्टेशनला. सो आमचं दर्शन खूप चांगलं झालं पण ॲक्च्युली खूप चेंज झालं आहे आता अक्कलकोट. म्हणजे पुरुष स्त्री वेगळं केलं आहे आणि जी मेन एंट्रन्स होती ती पण वेगळी केली आहे. सो समाधी मठात जाणार आहे आम्ही आणि बघू तिकडेचं काय काय चेंज झालं आहे का. आणि खूप छान दर्शन होतं. पुढे काय बता तू मेरे से प्यार करते नहीं बता. बता तू बासते पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. आणि रस्त्यात कुठे मध्ये थांबणार नाही. आम्ही वेट करतोय सगळ्यांचं. अजून सगळे येत नाही यार. अजून समाधी मठात जायचं. काय करतात काय माहिती. काय थांबले ते इथं. शक्ती शक्ती शक्तिमान, शक्ती शक्ती शक्तिमान, शक्ती शक्ती शक्तिमान. प्रतीक नाहीये. प्रतीक. नाही दिसत. ड्रायव्हर सीट सोडून तर नाही दिसत आहे कुठे. बाबा झुम काठीनं घोंगड घेऊन द्या की रे मला बिजत्रेला येऊन द्या की. ऍडव्हर्टाईज गेली. इधर लेके जा रहे बैग डालो इधर. माझ्याबद्दल तारीफ कर दोन. अरे माझी कोणाची दीदी, माझी फेवरेट दीदी. हे फेक वागते. फेक हे नाही, माझी ती फेवरेट आहे ती सगळ्यांपेक्षा.
दादांना नाव विचारूया. नजरेखाली बांधून घेतले आणि 30 एप्रिल 1878ला मंगळवारी सायंकाळी इथे समाधी घेतली. समोर दगडी चौतारा दिसतोय ना, त्याच्या खाली पद्मसंस्कृतीत म्हणजे त्या रूपात स्वामी झाले. स्वामींनी समाधी घ्यायच्या वेळी मागे 3 मूर्ती आहेत. खंडोबा, माझा बांधू दिसल्या का मागे? नवर आदराने पाहुण्यांचा बांधू स्थापना केली. ते सुद्धा इथे खाली बसतो. हा वर कसं गाभारे कसं खाली पडलं. आता आम्ही सोळाप्पा महाराजांच्या वाड्यात चाललोय. हा ही बाई ही ती विहीर आहे. थांब रे. म्हणजे ॲक्च्युली खूप गोष्टी ॲड करायच्या राहिल्या आहेत ब्लॉगमध्ये, सो ते मी आता ॲड करते. आम्ही म्हणजे ॲक्च्युली ना खूप गोष्टीच्या डिसॲडव्हान्टेज आहे किंवा कोणाकोणाला माहिती पण नाही आहेत. आम्ही जेव्हा 2दा विजिट केलं होतं सोलापूरला तेव्हा खूप गोष्टी चांगले एक्सपिरियन्स होतं आणि आत्ता खूप बोलतात ना ट्रॅव्हलिंगचा फूडचा एक्सपिरियन्स एकदम बोलतात ना एकदम विचित्र होता आमचा. कारण की जेव्हा आम्ही सोलापूरला उतरलो तेव्हा सिरियसली एकदम एक विक्षिप्त बाई होती. तिने उगाच आमच्याशी भांडिंग केले, उगाच म्हणजे काही लॉजिकच मला समजलंच नाही की मी उतरले स्टेशनला आणि सगळे झोपेत आणि त्याच्यात भांडण झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर झालं असं की आम्ही तुळजापूर टू अक्कलकोट आम्ही एक कॅब बुक केली होती. कॅब नाही म्हणजे ते जिप्सी असं त्या बुक केल्या होत्या. तर ते असं होतं की त्याने आम्हाला पहिले सांगितलं की तुळजापूर टू अक्कलकोट आणि अक्कलकोट टू सोलापूर असं आम्हाला नेणार होता. तर तुळजापूर टू अक्कलकोट ते म्हणले होते की 1800 रुपये आणि तिकडून अक्कलकोट टू सोलापूर स्टेशन आम्हाला 1000 रुपये. ठीक आहे. 2800 रुपये आमचं झालं होतं. आम्ही बसलो जीप्समध्ये वगैरे. मध्येच त्यांनी सांगितलं नाही 2000 आणि तिकडून पुढे जायचे 1200. म्हणजे आम्ही सगळं होतात ना टोटल आम्ही डील केल्यानंतर त्यांची चेंज झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही उतरलो. आम्ही मे बी 7-8 वाजता उतरलो. ठीक आहे. इथे काय बोलतात ते स्टेशनला उतरलो. आम्ही शोधत होतो दुकाने शोधत होते खाण्यासाठी. अतिशय बोलतात ना अनहायजिनिक जागा होती. मला नाव पण नाही आठवते पण स्टेशनला म्हणजे एक हॉटेल आहे त्याचं नाव पण नाही मला आठवतं. थोडं एक्सपेन्सिव्ह म्हणून आम्ही विचार केला की थोडंसं बजेट फ्रेंडली करूया. तर तिथे आम्ही गेलो तर तिथे ते ऑर्डर घेत नव्हते पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही की त्यांच्याकडे पुरी आणि भाजी आम्ही ऑर्डर केली. ठीक आहे. पुरीमध्ये एवढं मीठ होतं. आम्हाला वाटलं की सर आम्हाला असं प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही 6 जण होतो. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पुरीत असेल. नंतर आम्ही विचार केला की भूक लागली आणि ऑप्शन नाही दुसरीकडे जाऊन होतं कारण की आम्ही इथे ऑलरेडी पैसे खर्च केले होते. तर आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना कंप्लेंट केली की असं आहे म्हणून की पुरीत मीठ जास्त. तर त्यांनी चेंज केलं ना. तर ठीक आहे पुरीत मीठ होतं ना आधी सांगितलं असतं तर आम्ही गेलं असतं पण आता तुम्ही खाल्लंच आहेत ना मग आता पैसे भरा. म्हणजे आम्ही असं काही म्हणालो पण नाही म्हणजे लाईक भांडण झालं असं तिथे पण आम्ही सोडून दिलं. ठीक आहे. आणि हां अजून एक गोष्ट कॅश कॅरी करा प्लीज. कॅश कॅरी करा. खरंच खूप गरज आहे कॅश कॅरी करायची तिकडे कारण की तिथे ATM खूप लांब ॲक्च्युली आमचीच चुकी होती. काही लोकांकडे कॅश होती पण आम्ही अक्षरशः अक्कलकोटला उतरलो. तिथून आम्हाला सोलापूरला वगैरे जाण्यासाठी आम्हाला रिटर्न कॅब करायची होती. पैसेच नव्हते कोणाकडेच. आणि त्याच्यानंतर आम्ही ATM शोध म्हणजे अक्षरशः आम्ही तिकडे थांबलो 2-3 गोळी खाल्ली. त्याच्यानंतर जाऊन म्हणजे आमच्या पोरांनी जाऊन हे आणल्या काय बोलतात ते कॅश आणली. सो कॅश कॅरी करा आणि प्लीज तुम्हाला कोणाला माहितीचा रिव्ह्यू असेल तर हॉटेल चांगले बघा. म्हणजे आमचा राहण्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. फक्त जेवणाचा अतिशय वाईट होता. आम्ही कामत हॉटेल आहे तिथे तुळजापूरला. तिथे आम्ही आम्ही त्यांना ताक ऑर्डर केलं होतं. दहीमध्ये पाणी टाकलं होतं बस दॅट्स इट. मीठ नाही काही नाही फक्त दहीमध्ये पाणी टाकलं होतं. आणि तिथलं पनीर लसूण ते चांगलं होतं. ग्रेव्ही होती ती खूप चांगली होती. बस थोडेफार वाईट एक्सपिरियन्स होते. सर्वात वाईट अक्षरशः बोलतात ना मी उतरली आणि मला असं वाटलं की चला सकाळ जर्नी चालू झाली आहे पण नाही. त्या बाई बोलतात ना अक्षरशः काहीही बोलतात ती काहीही. सो बस एवढाच एक्सपिरियन्स सांगायचा होता. गुड मॉर्निंग मंडळी. सो फायनली आमची ट्रिप कंप्लीट झाली आणि आम्ही
ट्रेन पकडली, सगळं झालं आणि आम्ही डायरेक्ट झोपलो. काही शूट वगैरे केलं नाही मी. आणि त्याच्यानंतर पण आम्ही डायरेक्ट घरी आलो ओला करून. रात्री 4-5 वाजता आम्हाला ट्रेन नंतर आम्ही ओलाने आलो घरी. आणि खूप मजा आली या ट्रिपमध्ये. बेस्ट ट्रिप होती माझी. कारण की आम्हाला बोलतात ना अननोन लोक होती थोडीफार, तर माहिती नव्हतं की कोणाचं कॉम्बिनेशन कोणासोबत कसं असेल, काय वाटेल वगैरे. पण खूप चांगलं होतं. माझे भाऊ लोक तर एवढे एन्जॉय करत होते ना, माझीच मजा येत होती त्यांच्यासोबत मिळून. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण कधीतरी व्हॅलेंटाईन डेला डेटवर वगैरे जाण्यापेक्षा देवदर्शनला जा, अक्कलकोटला जा. खूप छान वाटेल तुम्हाला, खूप मस्त वाटतं तिथे जाऊन. आणि हे तर मी तर खूप वेळा गेली आहे, 3 ते 4 वेळा आता झालं माझं जाऊन. आणि माझं एम आहे की मी दरवर्षी जाणार माझ्या बड्डे मंथमध्ये. आणि बघू जमतं आहे की नाही तर. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.